नमस्कार. आज मला 2 केक बनवायचे आहेत. एक ऑर्डरचा आहे आणि एक मला भेट म्हणून द्यायचा आहे. तर आज मनूने पण मदत केली मला केक बनवायला. हा पहिला अॅनिव्हर्सरी केक आहे आणि त्यामध्ये मी 2 फ्लेवर बनवले आहेत, पाइनएप्पल आणि स्ट्रॉबेरी. पहिली लेयर मी स्ट्रॉबेरीची दिली आणि दुसरी पाइनएप्पलची. तर बघूया, मी हा पहिल्यांदाच ट्राय केला होता आणि आता मी एक टर्न टेबल तिथे वापरला म्हणून हा दुसऱ्यांदा मी ताटावर ट्राय केला, कारण की मी टर्न टेबलवर दुसरा केक सेट व्हायला ठेवला होता. आता मी हा पूर्ण स्ट्रॉबेरीचा दुसरा केक ऑर्डरचा बनवत आहे. ताटावर केक बनवणं थोडं डिफिकल्ट होत आहे, पण जर आपल्याकडे काही अवेलेबल नसेल तर कसं तरी आपण ते मॅनेज केलं पाहिजे. तर इथे ताट फिरवणं थोडं कठीण जातंय, म्हणून मी आता एक टोप घेतला, त्यावर ताट ठेवलं, मग ते फिरवायला जरा सोपं गेलं मला. अशा प्रकारे मी आता एक केक सेट करत ठेवला. आता दुसऱ्याला डिझाईन करून घेतली. आता हा केक सेट झालेला आहे, त्याला क्रम कोट केलं होतं, त्याला पूर्ण फिनिशिंग देऊन घेते. हा केक फिनिश करून झालेला आहे. 2 केक असल्यामुळे एक सेट करत ठेवणं आणि एकाला डिझाईन करणं असं माझं चालूच होतं. तर फायनली अशा प्रकारे माझे एक एक डिझाईन बनवून रेडी होत आहेत. तर हा एक केक तयार झालेला आहे आणि हा दुसरा केक सुद्धा रेडी होत आहे. हा केक 1 किलोचा आहे आणि दुसरा केक मी माझ्या प्रमाणाप्रमाणे बनवला आहे, त्याच्यात कोणतंही मेजरमेंट मला नको होतं. तर आजचे दोन्ही केक रेडी झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.